धारावी पुनर्विकासावरून वाद वाढल्याची बातमी समोर येते। धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून डीआरपीने गणेशनगर ते मेघवाडी अशा 24 रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्यात। घराच्या बदलामध्ये घर असं आश्वासन डीआरपीने दिलंय। त्यासोबतच पुनर्वसित इमारतीतील घर न देता त्याआधीच घरे रिकामी करण्याच्या नोटिसा त्यांना बजावल्यात। त्यामुळे धारावीकरांना धारावी बाहेर फेकण्याचा डाव असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। त्यामुळे धारावीकर धारावी बचाव आंदोलन करण्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या नोटिसांविरोधात 80% धारावीकरांना अपात्र ठरवण्यात आलंय। त्यामुळे या विरोधामध्ये धारावी बचाव आंदोलन करण्याचं दिसून येतंय। त्यामुळे धारावी बचाव आंदोलनाने रविवारी संध्याकाळी 6 वाजता एका जाहीर सभेचं आयोजन केलं आहे अशी बातमी समोर येते। डीआरपीकडून धारावी रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणांतर्गत आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप परिशिष्ट 2 नुसार धारावीतील 80% धारावीकर अपात्र ठरताना दिसत आहेत। अधिकाधिक धारावीकरांना अपात्र ठरवून त्यांना धारावी बाहेर फेकण्याचा हा डाव आहे असं देखील स्थानिकांनी म्हटलेलं आहे। आता डीआरपीकडून गणेशनगर ते मेघवाडी अशा 24 रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत। सर्वात आधी सर्वेक्षणास सहकार्य करणाऱ्या गणेशनगर आणि मेघवाडीमधील रहिवाशांनाच नोटिसा बजावल्या आहेत। त्यामुळे धारावीकर धारावी बचाव आंदोलन काढणार असल्याची माहिती आता समोर येते। धारावीकर धारावी बचाव आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी हे लोक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले